25 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत आता 17 6 मध्ये पाहिजेत 17 6 बॉल रिमेनिंग अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन ऑन ग्राउंड नंबर 2 वैया मैदान क्रमांक 1 वर. नक्कीच मैदान क्रमांक 2 वरती आपण लगेच येणार आहोत. पहिले इथे मॅच चालू करूया कारण की इंटरेस्टिंग मॅच 6 बॉल 17चा ग्राउंड नंबर 2 वरती आहे आणि अशा वेळी कॉमेंट्री हवी असते ऊर्जा देण्याकरता. आणि संदीप गावंड सर म्हटलं तर एक अप्रतिम समालोचक संपूर्ण महाराष्ट्र दौरा ज्यांनी केलाय. या ठिकाणी वसई विरारमध्ये आवर्जून पहिलं नाव त्यांचं घेतलं जाते आणि अप्रतिम कॉमेंट्री ते करतात. त्यांच्यामुळेच आम्हाला संधी मिळाली, त्यांचा आभारी आहोत. जाऊया पुन्हा एकदा. डॉट बॉल गेलाय अष्टविनायक नायगाव टीम एका साईडला तर रॉयल स्टनर मीरा रोड. एक रॉयल कारभार असलेली मॅच. आमिरचा हा पुढचा बॉल बॅक फुटला जाऊन पॉइंटला खेळलाय आणि इथे जबरदस्त फटका येतोय प्रशांत कुबडीकरच्या बॅट मधून. दर्जेदार षटकार. जाऊया ग्राउंड नंबर 2 वरती. मैदान क्रमांक 2 वर 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 17ची आवश्यकता. श्रीकांत अपटीकर श्री 19 40+ कांदिवली वर्सेस SB 11 40+ सांताक्रूज. या दोघांमध्ये हा सामना 40+ क्रिकेटच्या मॅचला तुम्ही बघतायत. श्रीकांत अपटीकर गोलंदाजी मार्गीवर. फुल पिच बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. एक धाव तर मिळाली. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चपळता दाखवतोय. एका धाबणीची धाव पळक पुढे जातोय. धाबा लागल्या जातात तर 26 धाबा. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 16ची गरज. 40+ क्रिकेटमध्ये आपण नुकताच कनक 11 टीमला बघितलं. 6 मध्ये 21ची गरज होती ते 21 धाबा त्यांनी पूर्ण केल्या यंगस्टार पापडी संघाविरुद्ध. आता इथे 5 मध्ये पाहिजेत 16 धाबा करावा लागेल. मनस्थिती चांगली पाहिजे. स्ट्राईक इनकडे बॅटर तयार. मयूर ऑन ड्राईव्ह केला मयूरने फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव मिळाली. दुसरी धाबे करता बॅटर धावतायत आणि फेकी येण्याआधी 2 धाबा कळत न कळत पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धाव फळका बरं धाबा लागल्या जात आहेत. 28 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये पाहिजेत आता 14. 4 मध्ये पाहिजेत 14. सलग 2 षटकार आल्याने सलग 3 चेंडू डॉट म्हणजेच 2 षटकार व्यतिरिक्त 4 बॉल डॉट 1 ओव्हर 12. जाऊया ग्राउंड नंबर 2 वर. मैदान क्रमांक 2 वर 4 चेंडूंचा खेळ शेष. 4 मध्ये पाहिजेत 14. ओहो बीट केलं बॅटरला. बॅटरने इरादा तर केलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलंय. अजूनही विश्वास आहे मयूरला की मी या धावा बनवू शकतोय. आणि 3 चेंडूंमध्ये त्या 14 धावा पूर्ण केल्या जातील का? आभार मानावे लागतील त्या काँग्रेस कमिटीचे त्यांच्या मेंबरचे. आज 28 डिसेंबर 1885 साली खऱ्या अर्थाने काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळेस 72 सदस्याने मिळून ती काँग्रेसची स्थापना केली आणि त्यांच्यामुळेच संपूर्ण भारतभर कानाकोपऱ्यामध्ये खेड्यापाड्यात हा काँग्रेसचा पक्ष त्यांचे पदाधिकारी पोहोचत आहेत. चांगलं काम सध्या त्यांचं या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा होताना दिसतं आणि त्यांच्याद्वारे ही शानदार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. थोड्याच वेळात महाराष्ट्रातील नामवंत ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ज्यांचा नावाचा उल्लेख आपण करतोय ते आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद शेठ पाटील सरण आपण बघणार आहोत. वही या मॅच कडे 2 मध्ये पाहिजे 14 धाबा. 2 चेंडू 14ची गरज. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा श्रीकांत अपटीकरने आपला जलवा दाखवलाय. नाही बॅटिंग मध्ये जमलं पण बॉलिंग मध्ये मी नक्कीच करेन आणि त्याने करून दाखवलं. अनेक दिग्गज खेळाडूंसोबत त्याला मी पाहिलं. डीके दिनेश कार्तिक या खेळाडूसोबत सुद्धा चर्चा करताना त्यांना बघितलं. सूर्यकुमार यादव या खेळाडूसोबत तुला सुद्धा चर्चा करताना बघितलं. आता मोठा फटका जणू काही या आधी सन्मान दिलाय आणि आता मात्र हा षटकार खेचलाय. अशा रीतीने पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं SB सांताक्रूज 40+ टीमला आणि विजय होतोय या मॅच मध्ये
बॅटिंग करत असताना तो श्री 1940+ कांदिवली टीमचा. कॉंग्रॅच्युलेशन टीम. नक्कीच नक्कीच. चला एका साईडला मॅच समाप्त झाल्या. आता इथे इंटरेस्टिंग मुकाबला आहे. अष्टविनायक नायगाव संघ स्ट्रगल करतोय आणि या स्ट्रगल मधून बाहेर पडायचं आहे ना, तर प्रशांतला चालावं लागेल. 2 षटकार ठोकलेत, त्यानंतर डॉट बॉल येतात. पुन्हा एकदा प्रशांतला मला वाटते कॉमेंट्रीचीच गरज आहे. जेव्हा जेव्हा कॉमेंट्री येते तेव्हा तेव्हा षटकार तो ठोकतोय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळला. बॅकफुट पंच. प्रशांत कुबडेकर नाम तो सुना होगा. त्याने ठोकलाय षटकार. दे दनादन आता बॅटिंग तो करतोय. टीमची धावसंख्या 19 रन 3 बॉल. जबरदस्त मुकाबला. रॉयल स्टनर मीरा रोड. एका संघाकडे चांगला बॅटिंग लाईनअप आहे तर एका संघाकडे चांगला बॉलिंग लाईनअप आहे. आणि आता मनमीत देखील इन झालाय प्लेइंग 11 मध्ये. सध्या फोकस केलाय प्रशांत कुबडेकर. रनवे मध्ये बिघाड म्हणजे काहीतरी गडबड आहे. या बॉल वरती 2 चित्र क्लिअर दिसतील. जेव्हा जेव्हा रनवे मध्ये बिघाड, एखादा षटकार चौकार किंवा विकेट किंवा एक्स्ट्रा धावा या गोष्टी घडल्या टेनिस क्रिकेट मध्ये देखील. रबर बॉल क्रिकेट मध्ये काय घडतंय. ओ डॉट बॉल चकवा दिलाय आणि बॅटरला इथे मात्र चेंडू समजलाच नाही. घुटना टेकवलाय, थोडा लांब ठेवला गुडलेन वरती, थोडा संत गतीने टाकला. बाहेर निघणारा बॉल. डॉट बॉलने 4 बॉल. रन्स आहेत 19 धावा. या ग्राउंड वरती खेळत असताना 2 ओव्हर मध्ये 30+ धावा पाहिजे आहेत. सातत्याने पुन्हा एकदा टर्न केलाय बॉलला. बॅटरला वाटते चेंडू गतीने येईल आणि गतीमध्ये परिवर्तन केलं जाते. व्हेरिएशन म्हणून चेंजेस पाहिजेत. वेळेनुसार, परिस्थितीनुसार, सिच्युएशन नुसार चेंजेस पाहिजे तुमच्याकडे. आणि इथे मात्र कुठे कमजोरी आहे ती ओळखले आणि एकच टप्पा. 3 बॉल सेम डॉट. या ठिकाणी श्री जितेंद्र कोथमिरे कार्याध्यक्ष खाटिक समाज मटन विक्रेता संघ आणि त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचे. जितेंद्र कोथमिरे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा ग्राउंड नंबर 2 मॅच चालू होणार आहे. तिथपर्यंत ग्राउंड नंबर 1 वरती फोकस करूया. थोड्याच वेळात विजय शेठ पाटील यांचं आगमन होईल. काँग्रेसचे नेते, कर्मवीर वसईचे कर्ण, कार्य सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. निलेश पेंढारे साहेब, कॅप्टन निलेश पेंढारे साहेबांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचा आहे. 2 टीम आमने सामने आहे. या ठिकाणी शुभागमन होतंय. श्री जितेंद्र कोथमिरे कार्याध्यक्ष खाटिक समाज मटन विक्रेता संघ. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. खाटिक समाजाचे उपाध्यक्ष हेमंत लाख यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आता या मॅच मध्ये पाहिलं ना तर सत्तू 3 बॉल खेळलाय. इतर सर्व बॉल प्रशांत खेळलेला आहे. चांगला फटका आहे. कव्हरला खेळलाय डीप मध्ये. फिल्डर होता, चेंडूला पाहत राहिला. चौकार येतोय. 4 धावसंख्येने धावफलक 24च्या घरामध्ये. चेक 2 मिनिटं थांबवतोय अक्षय. मैदान क्रमांक 2 वर 3 षटकांचा सामना होईल. लक्षात असू द्या. बेनापट्टी संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते आई जीवदानी गिरीज टीमला. जीवदानी गिरीज टीम एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. खेळाडूंची नावं सांगण्याकरता त्यांचे अतिरिक्त खेळाडू आलेत. आकाश धानवी आणि त्याच्यासोबत बॅटर उतरलाय सतीश. वळूया मैदान क्रमांक 1 वर. आणि मैदान क्रमांक 1 वरती सतेज कोळी स्ट्राईकला आहे. धावफलक जर पाहिलं
तर टीमची धावसंख्या आहे काम 25 धावा 3 बॉल. या 9 बॉल मध्ये विचार करेल बॅटिंग करणारा संघ की इथून 15 20 25 धावा जर आल्या, 15 बॉल मध्ये 5 षटकार आले 9 बॉल मध्ये, तर नक्की धावा येतील. आणि लगेच षटकारांचं नाव घेतलं तर सतीश कोहली, ज्याच्या बॅट मधून निघले आज बंदुकीची गोळी, षटकार. आपण का फटका 440 का झटका. आणि दाखवले सत्तूने, सत्तू पॉवर मध्ये किती पॉवर आहे. 6 धावेने धाव संख्या 31, 2 बॉल शिल्लक. या 2 बॉल नंतर आपण ग्राउंड नंबर 2 कडे वळणार आहोत. त्वरित फिल्डिंग आणि बॅटिंग चालू होणार आहे. त्या ठिकाणी सेमीफायनलचा मॅच पाहणार आहात. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, 1 रन कंप्लीट. दुसरीचा इरादा, 2 धावा नक्की कंप्लीट होतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण. फेकी येते स्ट्राईक एंडला आणि परतावा लागेल. आता कोण बॅटर, कोणता खेळाडू आउट आहे, सत्तू की प्रशांत? मला वाटतंय पंच सांगतायत यस डेफिनेटली प्रशांत कुबडीकरला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. बेनापट्टी संघ एका साइडला, ग्राउंड नंबर 2 वरती 28 ट्रॉफी त्या संघाच्या नावावर आहे यंदाच्या हंगामामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये. आणि एक वेगळी छाप या संघाने ठेवले. पण तो गिरीश संघ त्याच ताकदीचा आहे. आदिवासी समाज, हे दोन्ही संघ एकाच समाजामधून खेळतात आणि दोघांचा आजच्या दिवसातला अंतिम मॅच जिंकेल त्याला फायनलचं तिकीट आदिवासी समाज. आणि जाऊया ग्राउंड नंबर 2 कडे. संदीप गावंड सर जॉईंट आहेत. थँक्यू सो मच. नवीन आलेला बॅटर जर आपण बघितलं तर त्यांनी हा मोठा फटका खेळण्याचा केला होता प्रयत्न. 2 धाब्याशी तो आपला अकाउंट ओपन करतो. विवेक बुद्धीचा वापर करतोय. आणि खऱ्या अर्थाने आकाश दानवी पहिला मॅच खेळत असताना अर्धशतक त्याने झळकावला होता, परंतु अचानकपणे थोडासा त्रस्त सुद्धा तो झालाय, कारण फिवर ताप सुद्धा पकडलाय. त्यामुळेच कदाचित तो फायदा त्यांच्या टीमला झाला नाही. आणि दुसऱ्या बाजूला संतोष डावरे हा खेळाडू या प्लेइंग 11 मध्ये दिसत नाही. आता ह्याच बरोबर ह्या चेंडूला मिस करताना हा बॅटर दिसतोय. धाव संख्या धाव फळकावर बघतायत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. 1 मिनिट थांबवतोय संदीप सर. चला आपण विशेष सन्मान करूया. काटेक मटन विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष जितेंद्र कोथमिरे साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा आपण करूया विशेष सन्मान. चांगलं व्यक्तिमत्व आणि बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता त्यांनी दिलाय. त्यांचा हा विशेष सन्मान. थँक्यू जितेंद्र कोथमिरे साहेब, आपला आभारी आहोत. आणि त्यानंतर उपाध्यक्ष काटिक मटन विक्रेता संघाचे लाड साहेब त्या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करूया. वाईटचा इशारा आलाय ग्राउंडच्या दिशेने. एका साईडला सन्मान देखील होतोय लाड साहेबांचा. उपाध्यक्ष आहेत काटिक मटन विक्रेता संघाचे. आणि आता पाहिलं गेलं तर मैदानाच्या दिशेने काय घडतंय या ग्राउंडच्या आतमध्ये, तर 34 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरचा मॅच आहे. हा 3 षटकांचा मॅच आहे आणि इथे 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, फक्त 2 धावा धाव फळकावर लागल्यात. मैदान क्रमांक 2 वर नवीन बॅटर गेला राकेश. 2 चेंडू नंतर पुन्हा वळणार आहे मैदान क्रमांक 1 च्या दिशेने. नेमकं काय झालंय काय ग्राउंड मध्ये हे सर्वांना ठाऊक नाही. रॉयल स्टँडर्ड मीरा रोडला वाटलं की 3 ओव्हरचा मॅच आहे की काय. 4 ओव्हरचा मॅच आहे. 1 ओव्हर अजून बाकी आहे. टीमची धावसंख्या आहे 33. रनआउट झालाय वाटतं बॅटर. 33 रन अब तक टीम की रन संख्या आहे 33. ओ टू संदीप सर. निलेश मचाडो सरांना बघितलं, एक का त्याने सुद्धा गाजवलंय. थँक्यू सो मच निलेशजी. आपणास विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. टेनिस क्षेत्रातील प्रख्यात असे खेळाडू होते यंगस्टार पापडी संघाकडून ते खेळायचे. वळूया आपण मैदान क्रमांक 2 वर. आता शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे अनिकेत. चांगली कसून गोलंदाजी केलंय, टिचून मारा केलाय. ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्राचा मारा तो करतोय. कोळवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. स्कोरलेग रिझन मध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली, दुसरी धाव मिळेल काय? ॲक्युरेट थ्रो होतोय. 1च धाव, 1 धाव्याने षटक सुद्धा संपलंय. या वेळेला आता मजबूती दिसली पहिल्या षटकामध्ये ती वसई बेनापट्टी टीमची.
पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात केवळ 3 धाबा आणि 2 सफलता मिळवून दिल्यात. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या 3 धाबा 2 गडी बाद. मैदान क्रमांक 1 ची स्थिती आहे. मैदान क्रमांक 2 वर आता वळूया आपण. 1 वर रन आहे 33. आज आम्ही दोघं कन्फ्युज आहे. 1 नंबर 2 नंबर प्लॅटफॉर्म नेहमी पाहिले, आज ग्राउंड देखील पाहिले. ओ ब्लॉक कॉल, डिलिव्हरी वाईड, यॉर्कर लेंथ, चांगली लेंथ. यॉर्कर लेंथ म्हणजेच क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. 5 बॉल शिल्लक. अब्बास या अगोदर पाहिलं होतं अब्बास यांना, आणि आज रॉयल स्टनर मीरा रोड संघामध्ये अब्बास भाई देखील पाहायला मिळत आहेत. अमीर दाफेदार या बॉल वरती कॉट अँड बॉलची संधी अँड विकेट डाऊन. आता आणखीन एक विकेट गेलाय. पाठवायचं कोणाला प्रश्न पडलाय. योगेश होळीकर, मनमीत घुसेकर, आकाश मुंबईकर की इतर बॅटर. 2 बॉल आणि रन आहेत 33. रन्स. 4 बॉलचा खेळ शिल्लक. थोडं या क्षणाला पाहिजे तितका स्कोर येत नाहीये. 4 बॉल मध्ये जर 2 षटकार आले, 40 45 50च्या आसपास गेला तर बॉलिंग अटॅक आहे अष्टविनायक नायगाव टीम करता. आणि 2 चेन्नईचे खेळाडू देखील आहे या टीम मध्ये. मात्र चेन्नईवाले आज बॉलर आहेत. आकाश मुंबईकर यांच्या सुपुत्राचा वाढदिवस, आणि त्या वाढदिवसानिमित्त एकविरा ट्रिप त्यांनी काढलंय. कौतुक करेन त्यांचं देखील. 1 धाव कंप्लीट. लेग बाय एलबीची अपील केली होती, पंच मात्र संतुष्ट नाही. नेमके या 2 धावा आहेत कसल्या ते पाहिलं जाईल. काय बॅटची एज लागली होती असं वाटते. बाईच की लेग बाईच या 2 धावा येत आहेत, आणि या 2 धावेने धावफलक पुढे येते. 35. मैदान क्रमांक 2 वर धावसंख्या आहे ती 10. पुन्हा एकदा ऑफ स्टंप वर पिचिंग केलेले बॉल ऑन द फटके नसतील ना, स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्ह, तर कठीण जाईल खेळण्याकरता. मेरिट वरती खेळावं लागेल तुम्हाला. दोन बॉल शिल्लक. फ्लाइट दिले, फुलटॉस बॉल, आणि फुलटॉस बॉल वरती सध्या चौकारनिशी संतुष्ट असेल बॅटर. 4 धावेने धावफलक 39. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंगचा. आणि एका साईडला सेमीफायनल ग्राउंड नंबर 2 वरती चालू आहे. एका बॉल नंतर आपण तिथे वळणार आहोत. बेनापट्टी संघ एका साईडला पाहायला मिळतोय, आणि गिरीज संघ. या 2 टीमच्या दरम्यान हा मॅच ग्राउंड नंबर 2 वरती. टीमची धावसंख्या आहे 39. ग्राउंड नंबर 1 वरती वळतोय 39 धावा. शेवटचा बॉल देखील ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह, मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा इरादा, 2 धावा सध्या कंप्लीट. तिसरीचा इरादा केला जाईल की नाही, आणि आता मात्र 2च धावसंख्येवरती समाधान. ओव्हरऑल टीमची धावसंख्या आहे 41 आणि जिंकायला 42 धावा. 42 टार्गेट सेट. मैदान क्रमांक 2 वर थोडंसं करेक्शन केलं 42 रन जातं. जीत केली आहे. अक्षय 2 मिनिटं थांबवतो. मैदान क्रमांक 2 वर एक करेक्शन केलं गेलंय. धावसंख्या धाव फळकावर लागल्या जातात त्या 18 धावा. 18.
ओहो हर्ष याने हर्ष केलाय छोटा पॅक बडा धमाका. इंजिन छोटा आहे परंतु एव्हरेज चांगलं देतोय. षटकार. स्कोर मूव्स ऑन 28. धावसंख्या पोहोचली 28 वर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या एक बॉल वर त्याला मोठा फटका खेळावा लागेल. चांगले तंत्रशुद्धता कारण यावेळेला संतोष डावरे या खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये चांगला खेळ करणं फार महत्वाचं. हिरो बनण्याची संधी असते प्रत्येक खेळाडूला. आता हा चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये गेलाय. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेकरता हर्ष धावतोय. थ्रो येण्याआधी या 2 धावा त्याच्या कंप्लीट होत आहेत. गॅस बरोबर इथे षटकाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकाभर धावा लागल्या जात आहेत. 31 धावसंख्येचे टार्गेट असेल. 31 इज द टार्गेट. आणि 31 धावांचं टार्गेट पापडी संघासमोर. वळूया मैदान क्रमांक 1 वर. 42चं टार्गेट असताना पहिला बॉल, पहिला वार, पहिला षटकार. योगेश होळीकर एक अप्रतिम गोलंदाज आहे आणि यावेळी मात्र रायझिंग डिलिव्हरी टाकण्याचा इरादा होता. बाउन्सर बॉल. 1 बाउन्स जर पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग पंचांनी लगेच इशारा केला आहे. 1 फॉर दी ओव्हर. बॉल चांगला होता परंतु जो कंट्रोल मध्ये बॉल पाहिजे ना ती डिलिव्हरी दिसली नाही. 2 बॉल 10 रन. योगेश वसई विरार त्यानंतर पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळलेला खेळाडू आहे. काय फटका खेळलाय. हेलिकॉप्टर जमिनी लगत स्ट्रेट खेळला. 1 रन देऊन जाईल परंतु फटका अप्रतिम. 11 धावा. या अगोदर एकविरा नायगाव संघ पराभव झाला. अष्टविनायक नायगाव या क्षणाला थोडासा माइंडसेट भरकटलाय. जेवढा लो स्कोर असतो ना तेवढा मॅच बनत असतो. टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलंय. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहणार आहोत. म्हणून स्लोवर 1 असे बॉल टाकावे लागतील योगेशला. ठाऊक आहे या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, तंत्रशुद्धता आहे. फक्त ती दाखवावी लागेल. कधी कोणता बॉल टाकायचा आहे, कधी व्हेरिएशन करायचंय आणि कोणत्या सिच्युएशन नुसार बॅटरला ओळखणं फार गरजेचं आहे. योगेश मध्ये ती धमक, ती चमक आपण अनेक वेळा पाहिलंय. आता मात्र सेम बॉल रिपीट कराल तर डेफिनेटली चेंडू सीमा पार. प्रशांतला 3 बॉल सेम टाकले होते. तिथे त्याची कमजोरी होती आणि इथे या बॉल करता रेडी होता हा बॅटर. म्हणून हा षटकार येतोय. 6 धावेने धावसंख्या वेगाने पुढे येईल. टीमची धावसंख्या आहे 17. पूर्ण खतरा आहे तो अष्टविनायक नायगाव, चेन्नई सुपर किंग जर्सी. चांगला बॉल आणि या ठिकाणी शुभागमन होतंय. सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व कर्मवीर वसईचे कर्ण काँग्रेसचे नेते मान्य श्री विजय शेठ पाटील. चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व, चांगलं वर्चस्व या संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशमध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाजवला जातोय असे सर्वांचे लाडके एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. विजय शेठ पाटील असं कुठलंच गाव नाही जिथे विजय शेठचं नाव नाही. थँक्यू. आगरी समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व, समाजासाठी लढणारं व्यक्तिमत्व, अनेक कामं विजय शेठ पाटील यांनी केलेत आणि त्या कामाची चर्चा नुसतं नायगावमध्ये, वसईमध्ये नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा दरारा आहे विजय शेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय. संदीप सर त्या ठिकाणी जॉईंट आहेत आणि त्यांच्याकडे देखील चांगली माहिती विजय शेठ पाटील यांची आहे. अगदी बरोबर. गोरगरिबांचे कैवारी, आश्रयदाते म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख सातत्याने केला जातोय. महाराष्ट्रातील असे समाजसेवक ज्यांनी अनेक वर्षापासून समाजसेवा केली विजय शेठ गोविंद शेठ पाटील. कारण त्यांच्या पिताश्रींना सुद्धा गोविंद शेठ असं म्हटलं जायचं. ते सुद्धा दानशूर होते आणि त्यांच्याकडूनच जे काही शिकवण मिळाली
त्या शिकवणीचा अर्थातच फायदा उचलत आज संपूर्ण महाराष्ट्रभर समाजसेवा करण्याचा ध्यास आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ गोविंद शेठ पाटील सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय। आज सण आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उपाध्यक्ष महाराष्ट्र ओबीसी जनमोर्चाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वांचंच लाडकं नेतृत्व, चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, पालघर जिल्ह्याचं हे अनमोल रत्न आणि अक्षयजी आपण जसा उल्लेख केला की वसई तालुक्याचा कर्ण आणि ते या ठिकाणी दाखल चालत। खूप सन्मान दिला जातो प्रत्येकाला ज्या ज्या वेळेस आम्ही सुद्धा जातोय त्यांच्या भेटी करता। आणि संदीप सर, मागील वर्षी सर्वाधिक मोठी टुर्नामेंट कोणती होती? नाईटची स्पर्धा तर विजय शेठ पाटील चषक, काय ती स्पर्धा राहिली होती। 2 लाखाची स्पर्धा आपण एन्जॉय केली होती। सध्या या ग्राउंडच्या दिशेने जाऊया। फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल, एक तर नो बॉल आणि त्यामध्ये कॅच छुटा दिल तुटा, म्हणजेच नायगाव टीम भरकटले। नो +2 टोटल 3, येणारा बॉल फ्री हिट। चांगली गोलंदाजी होत होती प्रशांत कुबडीकर करून, परंतु या ठिकाणी प्रशांत त्या प्रकारची गोलंदाजी करत असताना कुठेतरी चुकीचा हा मारा। हेलिकॉप्टर उडवायचा होता, ड्राईव्ह केलाय स्वतः एसटी रक्षक जातोय चेंडूच्या मागे। तेजस कोळी 1 रननी टीमची धावसंख्या आहे 24 धावा फलकावरती। 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18ची गरज। असं नाही की मॅच गेलाय, मॅच बनवू शकतो त्या प्रकारचा कॉन्फिडन्स, ती गोलंदाजी, ती फिल्डिंग असायला हवी आणि ती अष्टविनायक नायगाव संघाकडे ती गोलंदाजी आहे। चायनामॅन गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते आकाश मुंबईकर आलाय बॉलिंग मार्क वरती। आज आकाशला या संध्याकाळच्या सत्रामध्ये असा स्पेल टाकावा लागेल ज्या स्पेलने पुन्हा एकदा त्यांचा संघ या मॅच मध्ये बनून राहील आणि बॅटिंग करणारा संघ विचार करेल की या 6 बॉल मध्ये मॅच फिनिश करायचा आहे। एका साइडला अमीर आहे तर दुसऱ्या बाजूला आहे इजरार। मैदान क्रमांक 2 ची स्थिती थोडक्यात मी सांगतो आणि पुन्हा एक कडे वळतोय। धावसंख्या धावफळकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 झालं, 31 धावसंख्येचं लक्ष होतं। धावसंख्या 7, 4 बॉलची समाप्ती, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये। वळूया मैदान क्रमांक 1 वर। खराब बॉल, स्पिनर तुम्ही आहात आणि त्यानंतर तुम्ही जर पुढे गुड लेन यॉर्कर लेनचा वापर कराल तर कुठेतरी हा बॉल बॅट टप येईल। बॅक ऑफ द लेन, लेग कटर, बाहेर निघणारे बॉल पाहिजेत बॅटरला रोखण्याकरता। समोर ठेवला तर त्याच्याकरता आहे साजूक तुपातला लाडू। षटकार येतोय आणि पुन्हा एकदा रॉयल स्टनर मीरा रोड रॉयल कारभार दाखवतोय या मॅच मध्ये। आज टोटल पाहिले तर विजय शेठ पाटील यांच्या माहिती करता 24 संघ खेळलेत आणि दोन्ही ग्राउंड वरती जबरदस्त मॅच, इनसाइड आउट, इनक्रेडिबल सिक्सर, मॅचची हवा काढणारा हा षटकार। 6ची गरज। ग्राउंड नंबर 2 वरती वळणार आहोत या 2 बॉल नंतर। या 2 बॉलने मॅच फिनिश होईल की अजून काही मॅच मध्ये ट्विस्ट आहे का हे पाहिलं जाईल। पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होतोय, आता मात्र हा बॉल फिरवला। या बॉलची गरज आहे खऱ्या अर्थाने। कटर बॉल टाकावे लागतील, आउट स्विंग अँड इन स्विंग या दोन्ही बॉलचा वापर आकाश मुंबईकर करत असतो सध्याच्या घडीला। आउट स्विंग 5ची गरज। पुन्हा एकदा वेगाने टाकलेला बॉल कॉड बिहाइंड, काय कीपर क्लोज आहे। तेजस कोहलीने जबरदस्त कॅच घेतला, अमीरला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन। ग्राउंड नंबर 2 च्या दिशेने जाऊया। मैदान क्रमांक 2 च्या दिशेने जात असतानाच पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर आहे ती 8 धावा। 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजून आपण जर बघितलं तर 23 धाबांची गरज आहे। 12 चेंडू आणि 23 ची आवश्यकता। दानशूर व्यक्तिमत्व, गोरगरिबांचे कैवारी, आश्रयदाते या अतिथी कक्षामध्ये आहेत। महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे सरचिटणीस
आदरणीय सन्मान्य विजय शेठ गोविंद शेठ पाटील सरांना आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. 18 मे नुकताच त्यांचा वाढदिवस थाटामाटाने साजरा करण्यात आला. मदतीचा हातभार ते नेहमीच करत असतात आणि कोणतीही स्पर्धा असो. आज पालघर जिल्हा ठाणे जिल्हा असो तिथे असं कोणतंच गाव नाही जिथे विजय शेठ पाटील सरांचं नाव नाही. त्यांना आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. व या मॅचकडे ऑन ड्राईव्ह केलाय. मैदान क्रमांक 2 वर बॅटरने एकदा मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि पाहता पाहता 2 धाबा होतात. पूर्ण धावसंख्यात बदल होतोय आणि धावसंख्येत बदल होत असताना धाबा लागले जातात. त्यावेळेला त्या 13 धाबा. रामचंद्र म्हात्रे थांडेल या साहेबांना सुद्धा तुम्ही बघतायत. ते त्यांच्या सोबतीला नेहमीच असतात. मैदान क्रमांक 2 वर पुढचा बॉल, विकेटचं पतन झालंय. लेग बिफोर द विकेट. पाचीच्या स्वरूपात या बॅटरला परतीचा प्रवास करावा लागतोय. यस 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 इज गॉन. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का बेनापट्टी टीमला. 3 गडी बाद. धावा आहेत धावपळकावर त्या 10 धावा. चेक 6 बॉल आणि 4 ची गरज. जबरदस्त मॅच रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाशने कमबॅक करून दिलाय. कमबॅक करावा तर असा करावा. पहिले 2 षटकार आणि त्यानंतर केलेला कमबॅक. चेन्नई टीमने देखील असा कमबॅक केला असताना तर आज IPL मध्ये टॉप 4 मध्ये क्वालिफाय असता. एखादं वर्ष असतं अडचणीमध्ये आणि म्हणून 2 चेन्नईवाले दोघांनी जर पाहिले तर 2-2 षटकार खाल्ले आज. पार्ट ऑफ द जोक. 6 बॉल 4 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. टेनिस क्रिकेटचा फेवरेट आकडा आहे. 6 बॉल 4 झाले तर पहिल्या 2-3 बॉल वरती, नाहीतर शेवटपर्यंत या धावा डिपेंड देखील होत आहेत. आणि म्हणूनच बॉलिंग मार्क वरती आणलाय स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट ज्याने असे कारनामे केलेत. आणि रबर बॉल मध्ये या खेळाडूची एक वेगळी ख्याती आहे. जितका मॅच गंभीर तितका हा गोलंदाज गंभीर. नाथो के नाथ नवनाथ. 6 बॉल 4 ची गरज. अष्टविनायक नायगाव अजूनही मॅच मध्ये बनून आहे. लढाऊ वृत्ती दाखवतोय. काय नवनाथ आज आपली एक वेगळी छाप सोडेल. उबेद खान उर्फ मुन्ना स्ट्राईकला आहे, ज्याने अनेक टुर्नामेंट गाजवलेत. 6 बॉल 4 ची गरज. पहिला बॉल कॅच घेतला तर मॅच बनेल. कॅच घेतला तर मॅच बनेल. म्हणून क्रिकेट आहे माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. आणि या क्षणाला काय घडतंय. येणारे 5 बॉल 4 ची गरज. अगोदर वाटलं की पहिल्या 14 बॉल मध्ये मॅच फिनिश झाला, परंतु आकाश मुंबईकरने 2 षटकार खाल्ल्यानंतर ठोकर लागल्यानंतर टक्कर दिली. आणि टक्कर दिल्यानंतर आज जर पाहिलं तर नवनाथ अप्रतिम गोलंदाजी करतोय. मॅच कधीच सोडायचा नसतो क्रिकेटमध्ये. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. 5 बॉल 4 ची गरज. नवनाथला आज असा स्पेल टाकायचा आहे की जणू काय त्याच्या करिअरचा शेवटचा स्पेल असावा. आणि ही मॅच जिंकून दिली तर आज नायगाव अष्टविनायक डोक्यावरती उचलून घ्यायला कमी करणार नाही. मैदान क्रमांक 2 वर हॅट्रिक झाली. तिसरी हॅट्रिक आजच्या दिवसातली या स्पर्धेतली. 5 बॉल 4 ची गरज. पलटवार. एक गाव एक फॉर्मॅटचा हा मॅच. पुढचा बॉल नवनाथचा. हाफ ट्रॅकर स्क्वेअर कटचा फटका. गॅप मध्ये चेंडू. खेळ खल्लास होईल का तर डेफिनेटली मॅच फिनिश. अभिनंदन रॉयल स्टनर मीरा रोड. परंतु जाता जाता कमी स्कोर होता, शेवटपर्यंत लढला. हार्डलक टपलक अष्टविनायक नायगाव. योगेश होळीकर आकाश मुंबईकर योगेश कोळी. हार्डलक टपलक. जाऊया ग्राउंड नंबर 2 च्या दिशेने. मैदान क्रमांक 2 वर नुकताच विकेट हॅट्रिक केलेले आहे. विवेक बुद्धीचा वापर केलाय. फुल पिच